हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया अभंग गाथा 2019. उभे चंद्रवागे तिरी कट धरोनिया करी, पाऊले गोजिरी विटेवरी शोभली, त्याचा छंद माझ्या जीवा, काया वाचा मने हेवा, संचितांचा ठेवा, जोडी हाती लागली रूपे डोळिया आवडे, कीर्ती श्रवणी पवाडे, मस्तका नावडे, उठो पाया वरोनी, तुका म्हणे नाम ज्याचे नासी क्रोध काम, हरिभव श्रम उच्चारिता वाचेसी. 2019. चंद्रभागेच्या तीरावर कमरेवर हात ठेवून ते मनोहर ध्यान उभे आहे. त्याची नाजूक सुंदर पावले विटेवर शोभून दिसतात. त्याच्या रूपाचा छंद माझ्या जीवाला अहोरात्र आहे. हा लाभ भाग्याने हाती आला. त्याचे रूप निहाळणे डोळ्यांना प्रिय आहे. कानांनी त्याच्या कीर्तीचे पवाडे ऐकताना आनंद वाटतो. त्याच्या पायापासून मस्तक दूर करावे असे वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरी या नामस्मरणाने काम क्रोधांचा नाश होतो. वाचेने उच्चारता संसाराचे कष्ट वाटत नाही. 2020. आम्हा याची भांडवल मनो विठ्ठल विठ्ठल, सुखे तरो भवनदी, संगे वैष्णवांची मांदी, बाखारांचे वान, सांडू हे जेऊ जेवण, नलगे वारंवार, तुका म्हणे वेर झार. 2020. मुखाने विठ्ठल नावाचा उच्चार करणे हेच आमचे भांडवल. वैष्णवांच्या मेळ्यात हे नाम घेत घेत आम्ही आनंदाने संसार नदीतून पैलतीरी जाऊ. गोड पक्वानाचे जेवण टाकून आम्ही जेवण केवळ हरिनामाचे सेवन करू. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे मला जन्म मृत्यूच्या वारंवार येरझारा कराव्या लागणार नाही. 2021. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भंगा आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, दृढ माझे मन येते राखावे बांधून, तुका म्हणे वाटे नका फुंटो देऊ फाटे. 2021. हे देवा, तुमच्याविषयी माझ्या मनात जो श्रद्धाभाव आहे त्यामध्ये अंतर पडू देऊ नका. माझ्या नशिबात तुझे नामस्मरण आहे. मी तेच मनपूर्वक करतो. त्यासाठी माझे मन दृढ कसे होईल असे करा. तुकाराम महाराज म्हणतात, या भक्ती मार्गात तर्क वितर्काचे फाटे फुटू देऊ नका. 2022. काय देवापाशी उने, हिंडे दारोदारी सुने, करी अक्षरांची आटी, एके कवडीचे साठी, निंदी कोणी स्तवी, चिंता तूर सदा जीवी, तुका म्हणे भांड, जळो जळो त्यांचे तोंड. 2022. देवाची भक्ती न करता पोट भरण्याच्या काळजीने दारोदार कुत्र्याप्रमाणे भाकरीच्या आशेने हिंडत राहतात. त्यांना पाहून असे वाटते की यांच्या इच्छा पूर्ण करण्यास देवाजवळ काय कमी आहे. एका दमडीच्या प्राप्तीसाठी अक्षराची आटाआटी पाठांतर करतो, विद्या संपादन करतो, मनामध्ये सातत्याने पैसे कसे मिळतील याची चिंता करतो. पैशासाठी कोणाची निंदा तर कोणाची स्तुती करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अभद्र बोलणाराचे हे तोंड जळून जावे, त्याला आग लागावी. 2023. मागणे ते मागो देवा, करू भक्ती त्याची सेवा, काय उने तयापाशी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी, काया वाचा मन करू देवा हे अर्पण, तुका म्हणे विश्वंभर ज्याच्याने हे चराचर. 2023. आम्ही विठ्ठल चरणाशी मनपूर्वक सेवा करू आणि आम्हाला जे मागावेसे वाटेल ते मागून घेऊ, कारण भगवंताकडे काही कमी नाही. काय कमी आहे? वृद्धी सिद्धी त्याच्या दासी आहेत. आम्ही आमची काया वाचा मन हे देवाला समर्पण करू. तुकाराम महाराज म्हणतात, विश्वातील सर्व जीवांचे पालन पोषण आपल्या शक्तीने करतो, त्याच्याजवळ कशाला काय कमी आहे. 2024. चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास, असे भक्तांची घरी, कामान सांगता करी, अनाथांचा बंधू, अंगी असे हा सबंधू, तुका म्हणे भावे, देवा सत्ता राबवावे. ज्याच्या चित्तात कसल्याही अपेक्षा इच्छा नाहीत त्याचा सेवक पांडुरंग होतो. असा हा देव भक्तांच्या घरी न सांगता सर्व कामे करतो, कारण तो अनाथांचा पाठीराखा आहे. अशी त्याची महती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, एकनिष्ठ भावाने देवाला अंकित करावे. 2025.
कर्कशे संगती दुःख उदंड फजिती नाही इह ना परलोक मजूर दिसे जैसे रंक वचन सेंटावरी त्यांचे ठेवणी धिकारी तुका म्हणे पायी बेडी पडिली कपाळी कुराडी. संसारात तोंडाळ बायकोच्या संगतीत राहतो म्हणजे भरपूर फजिती आणि दुःख भोग घडतो. त्याला मृत्यूलोकी आणि परलोकी ही सुख मिळत नाही. एखादी दरिद्री मजुराप्रमाणे दिनवाना दिसतो. ती भांडखोर बायको पतीचे सांगणे तिला कटकट वाटते, ती त्याला झिडकारून लावते. अशा बाईशी लग्न करून त्याने डोक्यावर कुऱ्हाड मारून घेतली आणि पायात बेडी अडकवून घेतली असे समजावे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 2026 बीज पेरी शेती मग गाडीवरी वाती वाया गेले ऐसे दिसे लाभ त्याचे अंगी वसे पाल्याची जतन तरी प्रत्यया येती कण तुका म्हणे आळा उदक देता लाभे फळा. आधी शेतामध्ये बीज पेरावे, त्याचे उत्तम पीक आल्यावर ते धान्य गाड्या भरभरून वाहून ते घरी आणावे. बीज पेरताना ते जमिनीत पडून व्यर्थ गेले असे वाटत असले तरी त्यात पुढे लाभ साठविलेला असतो. पिकाच्या झाडाचा पाला हा अंतीचे लक्ष नसला तरी पाला जतन केल्यावरच त्या झाडाची कणसे दाण्यांनी उत्तम प्रकारे भरतात. तुकाराम महाराज म्हणतात, झाडाला अळे करून त्यात पाणी दिले असता तुम्हाला उत्तम फळाचा लाभ होतो. 2027 जाणावे ते सार नाही तरी दगा फार डोळे झाकलिया रवी नाही ऐसा होय जेवी बहु थोड्या आड निवारिता लाभे झाड तुका म्हणे खरे नेले हातीचे अंधारे. जन हो, जीवनात जगण्याचे सार काय आहे हे जाणून घ्यावे, अन्यथा फसगत होते. लख सूर्यप्रकाशात डोळे झाकून घेतले तरी प्रकाश असूनही अंधार होतो. आपल्या अल्पज्ञानावर अज्ञानाचे पटल आले असेल तर ते दूर सारले तर ज्ञान प्रकाशाचा लाभ होतो. तुकाराम महाराज म्हणतात, डोळे झाकून केलेल्या अंधाराने हाती आलेले देवाचे स्वरूप नाहीसे केले. 2028 मुळी नेनपणस झाला तरी अभिमान वाया जाय हेची खरे केले तेनेची प्रकारे आरानुक नाही कधी झाली तरी भेदबुद्धी अंतरली नाव तुका म्हणे नाही ठाव. आत्मस्वरूपाविषयी भ्रम असेल तर मीपणाचा अभिमान देहामध्ये निर्माण होतो. अज्ञानाच्या आवरणामुळे ज्ञानदृष्टी झाकली जाते. भेदबुद्धी निर्माण झाली की जीवनात विश्रांती शांती मिळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पैलतिरीला नेणारी नाव अंतरली तर पैलतिरीला जाता येणार नाही. 2029 संसार सांते आले हो आईका तुटीचे ते नका केने भरू लाभाचा हा काळ अवघे विचारा पारखी ते करा सायते तेथे शृंगारिले दिसे न कळे अंतर गोविला पदर उगवेना तुका म्हणे खोटे गुंफता विसारे हातीची या खरे हाती घ्यावे. संसाराच्या बाजारात आलेल्या साधकांनो ऐका, तुमचा तोटा होईल असा माल या बाजारात खरेदी करू नका. सांप्रत काळ हा तुमच्या फायद्याचा आहे म्हणून माल खरेदी करताना जाणकार सज्जन परीक्षक यांचे सहाय्य घ्या. वरच्या बाजूने सजविलेला पण आतमध्ये घडी फसविणारी असते. ती वासनेची घडी उलगडली जात नाही आणि माल उत्कृष्ट आहे की निकृष्ट हे लक्षात येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून मालाची खरी परीक्षा करून पेठेत पुढचा वायदा करून बुद्धीने विसार. कामापूर्वी व्यसन आदी देऊन माल गुंतवून ठेवण्याचे तोटा होतो. म्हणून देवरूपी माल रोख व्यवहार करून त्वरित हातात घ्या. 2030 सारावी लिगाडे धरावा सुपंत जावे उसंतीत हळूहळू पुढे जातीयाचे उमटले माग बांबावले जग आडरानाने वेचल्याचा पाहे वरावरी झाडा बळाचा निधडा पुढिलिया तुका म्हणे जैसी दाखवावी वाणी ते द्यावी बरोनी शेवटी तो. 2030 संसारातील अनंत समस्या बाजूला ठेवून भक्तीचा सुपंत धरावा. हळूहळू या मार्गावर पुढे पुढे श्रीहरी प्राप्तीच्या ध्येयापर्यंत जावे. या मार्गावरून पुढे गेलेल्या सत्पुरुषाच्या पाऊल खुणा पाहत पाहत यावरून चालावे, अन्यथा असे न करणारी परमार्थ विचाराची माणसे भांबावून आडराणी अंधश्रद्धेमध्ये भटकतात.
परमार्थ जीवन जगताना दोषाचा परिहार, गुणांची वृद्धी यांचे सतत निरीक्षण करावे. त्यात जो नेटाने सुधारणा करून प्रगती करील तो खरा धैर्यवान बलवान हे ओळखावे. तुकाराम महाराज म्हणतात, बोलल्याप्रमाणे आचरण करून जो आपले वचन सत्य आहे सिद्ध करतो तोच खरा साधक. 2031 बुद्धिमंदा शिरी भार फजिती पदिरी, जायते ते अपमान पावे हानी तुके जन, खरियाचा पाड मागे लावावे लिगाड, तुका म्हणे करी वर म्हणेने बरोबरी. 2031 मंद बुद्धीच्या डोक्यावर मीपणाचा भार आणि पदरी जन्म मरणाची फजिती असते. हा जेथे जातो तेथे अपमान पावतो, हानी करून घेतो. लोक तोंडावर निर्वचना करतात. अज्ञानी मनुष्य खरे टाकून देतो आणि खोटेला खरे मानून याचा स्वीकार करतो. या निमित्ताने नसते लचाण मागे लावून घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, असा मनुष्य हरिप्राप्तीसाठी कर्म करतो परंतु त्याला त्यातले खरे रहस्य समजत नाही. 2032 पूर्वजांशी नरका जाणे ते एक ऐका, निंदा करावी चहाडी मनी धरोणी आवडी, मात्रागमना ऐसे जोडी पातकांची राशी, तुका म्हणे वाट कुंभपाकाची ते नीट. 2032 तुमच्या पूर्वजांना नरकात टाकायचे असेल तर मी त्याबद्दल सोपी युक्ती सांगतो. मोठ्या आवडीने लोकांची निंदा करावी, पतिव्रता संत देव वेद यांचा उपहास करावा, म्हणजे ते पापाचे ओझे तुमच्या मस्तकावर चढेल. हाच मार्ग कुंभीपाक नरकाकडे सरळ जातो असे तुकाराम महाराज म्हणतात. 2033 वेडी ते वेडी बहुतच वेडी, चाखता गोडी चवीनेने देहाला विवात, पालव घाली झाली रात, कडिये मूल भोवते भोये, मोकलुनी रडे धाय, लेकरे वीत पुसे जता, माझा हो गोहो कोण तो सांगा, आपुलिया शुद्धी जया नाही, आणि कांचे ते जाणे काही, तुका म्हणे ऐसे जन नरका जाता राखे कोण. 2033 एकाच वेळी अनेक पदार्थ खाणारी स्त्री कशाचीही गोडी चव अनुभवत नाही. ती वेडी आहे. अशी वेडी दिवसा दिवा लावते आणि रात्री अंधार पडला की पदराचा वारा घालून दिवा मालवते. स्वतःच्या तान्या मुलाला कडेवर घेऊन तो हरवला म्हणून इतरांना सांगत रडत गावभर शोधत फिरते. लेकरांना एका पाठोपाठ जन्म देते आणि लोकांना विचारते माझा नवरा कोण आहे. अशा प्रकारे स्वतःची ओळख नाही, याचा योग्य ज्ञान नाही. ती दुसऱ्याची काळजी मदत काय करणार. आपल्या कर्माने नरकात जाणाऱ्याचे रक्षण कोण कसे करणार असे तुकाराम महाराज म्हणतात. 2034 आवडीचे दान देतो नारायण, बाहे उभारून राहिलासे, जे जया रुचे ते करी समोर सर्वज्ञ उदार माय बाप, ठाई पडिली या तेची लागे खावे, ठाईचेची घ्यावे विचारुनी, बीज पेरोनी या तेची घ्यावे फळ, डोरली सकेळ कैचे लागे, तुका म्हणे देवा काही बोल नाही, तुझा तुची पायी शत्रू सका. 2035 अडचणीचे 2034 देव नारायण मोठा दानशूर आहे. तो ज्याला त्याच्या आवडीप्रमाणे दान देतो त्यासाठीच हा उदार दानी आपले बाहू उभारून उभा आहे. ज्याला जे आवडते तेच हा देव पुढे करतो. असा हा नारायण सर्वज्ञ उदार आहे. देवाकडे मागताना पूर्ण विचारांती मागावे, तेच देवाकडून घ्यावे. नंतर पश्चाताप करण्यात लाभ नाही. संचिताप्रमाणे आपल्या हाती जे पडेल तेच घ्यावे. पुन्हा नको हवे म्हणता येत नाही. जे पडले असेल तेच घ्यावे. रान वांग्याच्या झाडाला केळी कशी लागतील. तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थात तुझा शत्रू तूच आणि तुझा मित्रही तूच आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.